नेहमी कडक सुरक्षा व्यवस्था, राजकीय नेत्यांची उठबस, शासकीय बैठका आणि राजकारणाची सततची धावपळ. अशा वातावरणात राहणारे राज्याचे मंत्री जेव्हा अचानक एका लहान मुलाच्या भूमिकेत जातात, तेव्हा काय होतं? होय, नेहमी राजकारणाच्या गदारोळात व्यस्त असणारे चंद्रकांत पाटील आज चक्क एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले. त्यांनी थेट लहान मुलांमध्ये जाऊन त्यांची एक छानशी शाळा भरवली. पण नक्की काय घडलं कोथरूडमध्ये आणि कोणत्या चिमुरडीनं दादांचं मन जिंकलं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, ही सुंदर आणि तितकीच भावनिक घटना घडली आहे पुण्याच्या कोथरूडमधील महेश विद्यालयात. निमित्त होतं नाट्यतीर्थ फाउंडेशन संस्थेच्या समर कॅम्पचं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं जेव्हा मोबाईल आणि टीव्ही मध्ये व्यस्त असतात, अशा वेळी या कॅम्पमध्ये लहान मुलं अभिनयाचे धडे गिरवत आहेत. या कॅम्पला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. पण तिथे पोहोचताच दादांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी मंत्रीपदाचा तो मोठा प्रोटोकॉल, सुरक्षा रक्षक सगळं काही बाजूला ठेवत ते थेट हॉलमध्ये गेले आणि लहान मुलांच्या मध्ये जाऊन जमिनीवरच बसले. क्षणार्धात तिथला सगळा माहोल बदलून गेला. लहान मुलांमध्ये बसलेले दादा अचानक एका प्रेमळ शिक्षकाच्या भूमिकेत शिरले. त्यांनी बाल कलाकारांशी मनमोकळा संवाद सुरू केला. तुला मोठेपणी काय व्हायचंय? तुझा आवडता छंद कोणता? असे आपुलकीचे प्रश्न विचारत दादांनी प्रत्येक मुलाची आवड निवड जाणून घेतली. सुरुवातीला एवढ्या मोठ्या नेत्याला समोर पाहून मुलं थोडी बुजली होती, घाबरली होती. पण जेव्हा दादांनी स्वतः हसून त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली, तेव्हा अवघ्या काही मिनिटातच ती लहान मुलं दादांशी अगदी मित्रासारखी गप्पा मारू लागली. संपूर्ण हॉल लहान मुलांच्या आणि दादांच्या खळखळून हसण्याच्या आवाजानं प्रफुल्लित झाला. आणि मग या गप्पांच्या फडात आला एक असा क्षण ज्यानं तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणलं. शिवन्या बुचके नावाच्या एका छोट्या बालकलाकारानं आई या विषयावर आपली एक अप्रतिम अशी नाट्यकृती सादर केली. तिचा तो निरागस अभिनय, तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तिची संवाद फेक इतकी भारी होती की तिथला काळ जणू थांबला. स्वतः चंद्रकांत दादा सुद्धा त्या चिमुकलीचा अभिनय पाहून पूर्णपणे भारावून गेले. शिवन्या सादरीकरण करून थांबली आणि दादांनी स्वतः उठून जोरात टाळ्या वाजवल्या. एवढंच नाही, तर दादांनी अत्यंत प्रेमानं त्या चिमुरडीला कॅडबरी चॉकलेट दिलं आणि तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत तिची मनमुराद पाठराखण सुद्धा केली. एका मोठ्या मंत्र्याकडून मिळालेली ही गोड थाप त्या चिमुकलीचा आत्मविश्वास भविष्यात नक्कीच शिखरावर घेऊन जाईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत सोशल मीडियाच्या दुनियेतून बाहेर पडून अभिनयासारख्या कलेचे धडे गिरवणाऱ्या या मुलांचं आणि त्यांच्यातील सुप्त गुणांनी हे सुंदर व्यासपीठ देणाऱ्या नाट्यतीर्थ फाउंडेशनचं चंद्रकांत दादांनी मनापासून कौतुक केलं. राजकारणाच्या व्यवस्थेतून वेळ काढून दादांनी मुलांसोबत घालवलेले हे निखळ आणि आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेले. तुम्हाला चंद्रकांत दादांचा हा अंदाज कसा वाटला आणि छोट्या शिवण्याचं कौतुक करणाऱ्या दादांच्या या कृतीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.